नमस्कार मंडळी, मी सीमा पवार तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी आज माझा चौथा ब्लॉग शूट करणार आहे. खूप दिवस झालं मी व्हिडिओ बनवला नाही, पण आजपासून मी आता रोज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत, त्याच्यामुळे मी आता जेवण बनवते. मटण बनवणार आहे, सुकं पातळ, कोंबडी वडे आणि भात. तर आजची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. डेली ब्लॉग जे काय असेल ते आजचं शेअर करेन. आणि पाहुणे कोण येणार आहेत तर माझ्या नणंदबाई येणार आहेत, नणंदबाई आणि माझ्या भाच्या राधिका आणि अपूर्वा. तर तुमच्यासोबत आता मी रेसिपी वगैरे शेअर करतेच. आणि इकडे बघा माझी छानशी देवपूजा झालेली आहे. छान असं प्रसन्न वाटतं, मस्त. माझी आता देवपूजा वगैरे करून झालेली आहे. आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. आणि इकडे मी मटण शिजवून घातलेलं आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. याच्यामध्ये मी ॲड करेन. आणि आता मी इकडे एक साईडला चहा बनवते आणि मग नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करते. साईडला चहा बनवते. चहा असा मस्त आता उठवलेला आहे, मस्त उठवते. तर मी आता इथे ना टोपामध्ये हे मटण आहे ना छान असं परतून घेते आहे. आणि ह्याला चांगलं पाणी सुटेपर्यंत वाफलवून दिलं. ह्याला मी हळद मीठ वगैरे लावून ठेवलेलं. तेलात छान आता परतवून त्याला आता पाणी सुटते. आणि मग नंतर मी याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे. हे पहा, पाणी सुटलेलं आहे मटणाला. आता जे टोपाच्या वर झाकण ठेवलेलं ना, त्याच्यात मी जे पाणी ओतलेलं तेच गरम पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आता. आणि मग तेव्हा मटण छान शिजल. इथे आता मी पाणी ओतते त्याच्यामध्ये, गरम पाणी. हे टोपावरच ह्या पितळीमध्येच मी पाणी ठेवलेलं, तेच पाणी आता याच्यात ओतले. आणि पुन्हा मटण बघा छान असं वाफलेलं आहे. आता मी शिजले का बघते. हे पहा, मटण शिजलंय छान असं. तुकडे होतात. हे शिजलं आहे चांगलं, पण अजून मी याला शिजवून घेणार आहे चांगलं जरा, कारण नंतर असं मग दातात वगैरे अडकायला पण नको. थोडंसं वरती पाणी ओतून घेते याच्यामध्ये. थोडंसं पाणी ओतलंय वरती ह्याच्यात. तर आता इथे मटण शिजलेलं आहे. मी आता हा टोप उतरवून घेते आणि मसाला भाजण्यासाठी आता कढई ठेवते. खूप जड आहे, 1 किलो मटण आहे. आता मी इथे एवढे कांदे घेतलेले आहेत बघा. आता मी हे पूर्ण चिरून घेते, मोठमोठा मी दाखवते. तर हे पहा, इथे मी एवढे कांदे घेतलेले आहेत. आता मी पटपट चिरून घेते, तुम्हाला दाखवते. मी ग्रेव्हीसाठीच कांदे लावते. हे सुकं आणि पातळ दोन्ही सुद्धा या कांद्यांमध्ये करणार आहे, त्याच्यामुळे मी जास्त कांदे घेतलेले आहेत. आणि आज आता श्रावण चालू होणार ना उद्यापासून, त्याच्यामुळे आज आम्ही ही गटारी बनवतोय. मग नंतर महिनाभर तर आम्ही नाहीच खात. असे कांदे झालेले आहेत. कांदा खूप तिखट आहे, झालाय पूर्ण. आता मी ना इकडे एक कढई ठेवली आहे. मी गॅस चालू करते. थोडंसं तेल टाकलं. तेल टाकलं मी, तेल टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये कांदा टाकते. कांदा छान लाल होईपर्यंत चांगला परतून घेणार.
मी तर कांदा मोठ्या गॅसवरच भाजून घेते, कारण कांदा जास्त आहे ना, मग तो पटकन भाजला गेला पण पाहिजे. बाकीचे पण कामं मला आवडायचे त्याच्यामुळे. इथे आता कांदा भाजते मी, आणि त्याच्यानंतर कांदा चांगला भाजला ना मग मी तो खोबरं किसून घेतलेलं आहे, सुकं खोबरं ते किसलं आहे. आणि इथे लसूण आहे ते सुद्धा इथे भाजून घेणार आहे. आणि तुम्हाला माझे रोज ब्लॉग बघायला आवडतील का, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी रोज ब्लॉग बनवणार असं माझं काही म्हणजे नव्हतं, मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकायचे स्वामींचे. पण आता 1000 सबस्क्रायबर झाले की मला असं वाटतं की डेली ब्लॉग पण चालू करावे, त्याच्यामध्ये मी गुंतून राहील. आणि तर मी आता इथे आलं सुद्धा छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आजचं वातावरण पूर्णपणे वेगळं आहे. तुम्हाला दाखवता आमच्या किचनमधून हा असा व्ह्यू दिसतो. तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला नाही आवडतील का मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसं वाटतं ते सुद्धा मला. कांदा छान असा भाजून घेतला मी. आता याच्यात मी खोबरं टाकते. खोबरं भाजतं तर गॅस बारीक केलं, कारण ते खिसलेलं खोबरं आहे ना त्याला ते जळणार, त्याच्यामुळे बारीक गॅसवर भाजतं. आता खोबरं सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे लालसर, ते पण मी काढून घेते. खोबरं सुद्धा छान असं भाजलं आहे. आणि आता आलं आणि लसूण सुद्धा तेलात भाजून घेते. तर आता मी लसूण आणि आलं भाजून घेते तेलामध्ये. तर इथे आता लसूण वगैरे पण मी भाजून घेतलेलं आहे. इकडे लसूण आलं आहे इथे, आणि इकडे आहे खोबरं, कांदा आणि कोथिंबीर. आता हे सर्व वाटण मी करून घेणार आहे. तर मी आता इथे वाटण बनवून घेते. आधी आता खोबरं आहे ते पहिलं फिरवून घेते, मग ते बारीक झाल्यानंतर नंतर बाकीचं वाटण. हे पहा खोबरं असं झालं बारीक. आता मी याच्यात बाकीचं टाकते सर्व सांभाळ. आता खोबरं झालेलं आहे बारीक, त्याच्यामध्ये आता मी कांदा लसूण वगैरे टाकून घेते. आला बघा ग्रेव्ही झालेली आहे. आता हे काढून घेते मी ते. आता सर्व वाटण झालेलं आहे, तर मी एका छोट्या ह्याच्यामध्ये भांड्यात काढून घेतलं आहे सर्व. आणि आता ही ग्रेव्ही पूर्ण झाली तर मी आता मसाला हे भाजून घेणार, मसाला भाजायला घेणार आहे. आणि जे मटण शिजलेलं आहे ना त्याला आता फोडणी देणार आहे, सुकं पातळ बनवणार आहे. तर आता हे सर्व मी काढून घेते, छान मिक्स करते. काम झालंय, मिक्सर काढून ठेवते म्हणजे पसारा पण कमी होतो. हे पुन्हा एकदा मी गरम करायला ठेवते. तर आता ना मी मसाला भाजून घेणार आहे मटणासाठी. तर मी तिथे गॅस चालू करून घेते आणि याच कढईमध्ये आता ही ग्रेव्ही आहे ना ती भाजून घेणार आहे. कढईमध्ये आता तेल टाकलंय, तेल छान तापलं की मग नंतर मी ही ग्रेव्ही आहे ना ती भाजून घेते. हवा सुटले गॅस जातो, मी खिडकी जरा बंद करते. तर इथे आता तेल छान तापलेलं आहे, तर मी आता ही ग्रेव्ही आहे ना ती याच्यामध्ये ओतून घेते. छान भाजून घ्यायची पूर्ण ग्रेव्ही. आता तेल मुळे जास्त तापलं नाही.
मी आता याच्यातली थोडीशी ग्रेव्ही आहे ना साईडला काढते, सुक्क बनवणार आहे ना त्याच्यासाठी. आणि याच्यामध्ये आता तर इथे मी आता घेतलेला आहे आमची सातारची कांदा लसूण मसाला आहे, चटणी आहे काळी तिखट, आणि इथं आहे बाबा जाधवचा मटन मसाला रस्सा मसाला, आणि इथं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. तर आता मी हा मसाला हा एवढा सुक्यासाठी वेगळा काढून घेतलाय. हा जो आहे ना तो रश्श्यासाठी आहे. तर मी त्याच्यामध्ये हे मसाले सर्व ऍड करते. छान परतून झाले भाजून की मग त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे जरासं कोरडं आहे ना, त्या मसाल्याला तेल सुटण्यासाठी याच्यातच जरासं हे मटनचं जे आळणी पाणी आहे ना तेच मी याच्यामध्ये ऍड करते, आणि चव पण छान येते. मसाला भाजला जातोय आणि तेल पण सुटतं मसाल्याला. थोडंसं अजून मी आणि पाणी ओतते, कारण खाली लागू नाही द्यायचंय, करपू नाही द्यायचंय आपल्याला. आणि आता मी याच्यातले ना जे मटण आहे ना त्याच्यातले ना सुक्यासाठीचे मला पीस हवेत ते मी काढून घेणार आहे. आता सुक्यासाठी एवढं काढून घेतलंय. तर मी इथे ना आता एवढं आळणी पाणी काढून घेतलेलं आहे. जर कोणाला लागलं जेवण करताना तिखट लागलं वगैरे तर ते मिक्स करायला बरं पडतं. आणि आता इथे हे सुक्यासाठी काढून घेतलंय वेगळं, ही सुक्याची ग्रेव्ही आहे वेगळी. आणि इथे जो मसाला भाजलाय मी तो मी आता डायरेक्ट याच्यामध्ये ऍड करते. हे पहा, आहे आपला रस्सा या टोपामध्ये बनवते तो. आता मी हे मिक्स करून घेते. एकदम पण मी पूर्ण नाही टाकणार, जास्त मटण पातळ चांगलं लागतं, जास्त घट्टसर असलं ना ग्रेव्हीचं की ते नाही छान लागत. थोडंसं लागतंय तर मी हे नंतर ऍड करते आणि हे असं मिक्स करून घेते. इथे सुक्याला तर तेल मी कमीच वापरते, जास्त तेल नाही टाकणार. जरा कढई आता तर आता इथे मी आमची सुक्यासाठी हा वेगळा मसाला घेतलेला आहे. याच्यामध्ये तिखट चटणी आहे आमची सातारची, कांदा लसूण मसाला, इथे काश्मीरी मिरची पावडर आहे, इथे बाबा जाधवचा मटन सुक्का मसाला आहे हा तो घेतलेला आहे. तो मी आता याच्यामध्ये टाकून घेते, छान असं मिक्स करते. आणि हे बघा, आपण मग अशी जे वाटण बनवलेलं ना मी ते भांडं धुवून सुद्धा मी याच्यामध्ये पाणी ओतून घेते, छान भाजून घेते. आणि याच्यात सुद्धा मी थोडंसं याच्यातलं आळणी पाणी आहे ना ते ऍड करते याच्यामध्ये सुक्यामध्ये पण. आणि आता हे रस्साचं जे मटनचं गॅस आहे तो मी आता बंद करते, कारण हे पूर्ण झालंय आता, कडलंय पण चांगलं बराच वेळ. हे पहा, तुम्हाला मी जवळून दाखवते. हे पहा, छान अशी तर्री वगैरे आलेली आहे. तर मटण आपलं झालेलं आहे, मटण रस्सा. आता इथं सुक्क मटण मी बनवते, गॅस बारीक करते. आता ते मसाला भाजलाय तर मी हे त्याच्यामध्ये सुक्क जे टाकून घेते. आणि हो, ह्या रश्श्याला मी मीठ आधीच जेव्हा मॅरिनेट केलं ना मटण फोडणी घालताना आणि तेव्हाच हळद मीठ लावून ठेवलेलं, त्याच्यामुळे याला मिठाची गरज नाही आहे. जर लागलंच तर मग जेवताना वाढू शकता मीठ, आणि सुक्याला मीठ फक्त टाकावं लागतं. तर आधी हे छान परत त्याच्यानंतर मी याला मीठ वगैरे टाकून घेईन. आणि तुमच्याकडे मटण बनवायची पद्धत कशी आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून सांगा. कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ पाहताय ते सुद्धा सांगा. आता हे छान परतलंय. आता मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार.
याच्यामध्ये चवीनुसार मी एवढंच मीठ टाकते, नंतर लागलं तर घेऊ शकतात, कारण सुक्याला जास्त मीठ नाही लागत. सुक्या मटणाला छान परतवून घेते. ते मटण छान परतवते. थोडंसं मी ना ह्याच्यावर जरा वेळ झाकण पण ठेवते, म्हणजे मीठ पण विरघळेल आणि सगळे एक. तर आता इथं बघा हे सुक्क पण छान असेल ना, दाखवते एक मिनिट जवळून. हे असं परतवलंय. त्याच्यात पण सगळे मसाले वगैरे टाकलेत, मीठ टाकले, छान परतून झालेलं आहे. तर आता हा आपण गॅस मी बंद करून देते. हे पाहू शकता. आणि सुक्याला जास्त पण मी तेल नाहीये वापरलं. आणि इकडं आहे हा मटण रस्सा, हे पाहू शकता. आता हे दोन्ही पण झालेलं आहे. मी ना कोंबडी वडे करणार आहे, बोलले ना मी तुम्हाला मगाशी. तर त्याच्यासाठी मी आता इथे पीठ आणलेलं आहे विकतचं. तर ते पीठ घेते कोंबडी वड्यांचं, ते आता मळणार आहे मी आता. हे पीठ अर्धा किलो आहे, एवढं आहे पीठ. तर मी आता ते पीठ मळणार आहे. त्याच्यासाठी आहे ना मी एका टोपामध्ये तेल टाकलं, थोडंसं कांदा भाजून घेतला, हळद टाकली आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलं आणि मीठ टाकलंय. आता तेच गरम पाणी जे आहे ते मी ह्याला पीठ मळायला घेणार आहे, कोमट पाणी, आणि पीठ मळणार आहे. मीठ सुद्धा मी त्या पाण्यातच टाकलंय. तर मी तुम्हाला आता दाखवते. हे पहा, इथं मी गरम पाणी करून घेतले, त्यात हळद, मीठ आणि थोड्याशा तेलामध्ये कांदा वगैरे भाजून घेतला. कांदा भाजल्यानंतर हळद टाकली, पाणी ओतलं, मीठ टाकलं. तर त्याच पाण्यानं हे पीठ मी ना मळून घेणार आहे छान असं. पाणी जास्त कडक आहे, थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायला आता. छान असं मिक्स करून घेते. तर हे बघा असं पीठ मळून झालेलं आहे चिकन वड्यासाठीचं. आता आम्ही मटण बनवलंय, पण हेच वडे खायचेत म्हणून मग हे करणार आहे मी. तर पीठ मळून झाले, आता थोडा वेळ ठेवते आणि जरासं किचन आता अस्तव्यस्त झालंय, सगळं पसारा ते सगळं आवरते आणि मग नंतर ना इथे मी भात सुद्धा बनवलेला आहे. तर माझं आता बऱ्यापैकी काम सगळं आवरून झालंय. घरातलं कपडे लादी वगैरे झालेलं आहे. बाहेरचं पण पॅसेज आता सगळं मी साफ केलंय आणि झाडांना पाणी वगैरे घालून पण झालंय. आता फक्त वडे बनवायचे आणि मग नंतर किचन क्लीन करायचं नंतर ना. तर आता ते ताई आल्यानंतर मग मी वडे तळायला घेणार, किंवा त्यांचा कॉल येईल मला अर्धा आल्यानंतर ना, मग तेव्हा मी वडे तळायला घेणार. आणि इथे मग दुपारी ताई आल्याच्या नंतर मग इथे वडे बनवले. मग नंतर ना आम्ही जेवण वगैरे केलं. खूप लेट झाला, त्याच्यामुळं नंतर व्हिडिओ पण नाही मी शूट केला. आणि मग नंतर हे संध्याकाळी मग आम्ही जरा बाहेरून फिरून वगैरे आलो. त्याच्यानंतर ना मग 7 वाजता मग हे चिकन 65 वगैरे आम्ही फ्राय केलं. आणि मग संध्याकाळी असं आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून जेवण वगैरे केलं, मज्जा मस्ती करत. आणि त्याच्यानंतर हे सर्व मग कॅरम खेळत बसलेले. आई शपथ गेल्या, मामा गेल्या. मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी बाकीचं सर्व आवरलं. म्हणजे सगळे इथंच मस्त कॅरम खेळत बसलेले. खूप दिवसांनी मजा मस्त आणि चिडत पण होते खेळताना भरपूर. आणि मग नंतर असा गेला आजचा आमचा दिवस. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.